जय जिनेंद्र. मित्रमैत्रिणींनो, आज मी आदरणीय वालचंदजी नानचंदजी शहा यांच्या अहिंसा सम्राट ह्या सुप्रसिद्ध कादंबरीतील प्रकरण 12 दया धर्म का मूल है याची प्रस्तुती करणार आहे. रजनीनाथाची मार्गप्रतीक्षा निशा जितक्या आतुरतेने करते, सूर्याच्या आगमनाची प्रतीक्षा प्रभा जितक्या उत्सुकतेने करते आणि निशा व प्रभा आपापल्या पतिदेवांच्या विरहात ज्याप्रमाणे मलिन चित्त दिसतात, तितकीच आतुरता, उत्सुकता आणि तितकेच मनोमालिन्य राजकुमारी आशावतीचे होते. युवराज वैशालीच्या राजवाड्यातून मलय देशाकडे निघून गेले तेव्हापासून वियोगजन्य चिंतेत आशावती होती. पण आज सकाळी आशावतीच्या चर्येवरचे मनोमालिन्य नष्ट झाले. सूर्याच्या तेजाप्रमाणे ती तेजस्वी दिसू लागली आणि चंद्राच्या प्रकाशाप्रमाणे ती प्रसन्न दिसू लागली. तिचा रजनीनाथ तिला भेटला काय? नाही. युवराज परत आल्याच्या बातमीनेच तो प्रणयी जीव प्रसन्न दिसत होता. महावीरांनी राजवाड्यात पाय टाकताच आपल्या नोकरास बोधमपरायण यांच्याकडे पाठविले. प्रवासाचे कपडे बदलले नाहीत. एवढ्या दीर्घ प्रवासानंतरही क्षणमात्र विसावा न घेता कार्यतत्पर युवराज किती उत्सुकतेने आणि एकाग्रतेने कर्तव्यमग्न होत आहेत हे सरदार बलदेव मल्ल भक्तिभावाने पाहत होता. प्रधानजी आले त्यास युवराज म्हणाले, प्रधानजी, इतक्या प्रातःकाळी मी तुम्हास तसदी दिली कारण माझे कार्यच इतके महत्त्वाचे आहे की त्यास विलंब सहन होत नाही. लिच्छवियांचे गणराजे संथागारात काही महत्त्वाच्या प्रश्नांचा विचार करण्याकरिता एकत्रित करावायचे आहे. तातडीने त्यांना पाचारण केल्यास किती लवकर बैठक भरेल? मामूली प्रश्नांकरिता 15 दिवसांची प्रधानजी म्हणाले. आणि तातडीच्या कामकाजाकरिता 2 दिवसाची आगाऊ सूचना गणराजांना द्यावी लागते. सूचना पोहोचण्यास 2 दिवस आणि तेथून पुढे 2 दिवस अशा 4 दिवसांनी संथागारात गणराजे जमू शकतील. मग महावीर म्हणाले, महत्त्वाच्या प्रश्नांचा विचार करण्याकरिता गणराज मंडळाची तातडीची बैठक बोलवा आणि हो, क्षणार्धाचाही विलंब न करता सूचनापत्रे रवाना करा. राजराजेश्वर चेटक महाराज यांना निवेदन करून आपल्या आज्ञेप्रमाणे करीत आहे, बोधमपरायण म्हणाले आणि अद्याप प्रवासी कपड्यात असलेल्या महावीरास प्रणाम करून ते निघून गेले. युवराज बलदेव मल्ल म्हणाला, आपली कार्यतत्परता अवर्णनीय आहे. दीर्घ प्रवासानंतर क्षणमात्रही विश्रांती न घेता आपण कार्यास उद्युक्त झाला आहात. मल्ल काका, महावीर म्हणाले, उतार वयाच्या माणसांनी विश्रांतीची जरूर बाळगावी. काल रात्री मार्गात असताना आम्रवृक्षाखाली आपण 5 घटका विश्रांती घेतली नाही काय? तेवढी विश्रांती मला बस होते. जा, तुम्ही मात्र थकून आलेले आहात. तुम्ही आपल्या घराकडे विश्रांतीकरिता जा बरं. राजे चेटक यांना भेटल्याशिवाय घराकडे जाणे अप्रशस्त आहे असे म्हणून सरदार बलदेव मल्ल चेटक महाराजांच्या भेटीस गेला. महावीर काही काळ स्वस्थचित्त होते. या दरम्यान 4 दिवसात काहीतरी कार्य केले पाहिजे. स्वस्थ पडून कसे राहावयाचे असा ते विचार करीत आहेत, तोच राजकुमारी आशावती त्यांच्यापुढे येऊन उभी राहिली. राजकुमारी, महावीर म्हणाले, गेले 15 दिवस मला मलय देशात एकसारखे काम होते. त्यामुळे तुझ्यापासून मला दूर राहावे लागले. तुझ्या कार्याची दिशा मी सर्व आखली आहे. जा, स्नान करून अल्पाहार करून मजकडे ये. तोपर्यंत मीही तयार राहतो. आज आपण थोडे बाहेर जाऊन येऊ. काही वेळाने आशावती महावीराकडे पुन्हा आली. तिला पाहून महावीर म्हणाले, अरे, हा तुझा भारी पोशाख आणि हे तुझे बहुमोल अलंकार चालणार नाहीत. आज वैशालीच्या अत्यंत गरिबांच्या मोहल्ल्यात आपणास जायचे आहे. तुझा हा थाटमाट पाहून तेथील बाया तुझ्याकडे येणार नाहीत. जा, अगदी साधा पोशाख करून ये. सर्व दागदागिन्यास रजा दे आणि गरिबात बसण्यास लायक होऊन ये.
माझा हा नित्याचा पोशाख सम्राटांच्या दरबारी जसा चालतो तसा गरिबांच्या झोपड्यातही पसंत पडतो. आशावती परत जाऊन बहुमोल रेशमी पोशाखास व सर्व अलंकारास रजा देऊन महावीरांसारख्या सुती पोशाखात परत आली. तेव्हा महावीर सानंद म्हणाले, पोशाख बदलला पण नूर कायम आहेच. तुला पाहून तू अगदी निकृष्टावस्थेतील गरीब स्त्री आहेस असे कोण म्हणेल. तुझ्या तोंडावरचे अप्रतिम तेज आणि लावण्य एकसारखे सांडत असताना तुझ्या कपड्यास पाहून कोणी फसणार नाही. मग आशावती म्हणाली, तुमच्या तरी कपड्यांकडे पाहून कोणी फसते काय? जाऊ दे, महावीर म्हणाले, या निरुपायाच्या गोष्टीत वाटाघाट नको. मला युवराज म्हणून दररोज खर्चाकरिता 15 मोहरा आमच्या राज्यतंत्राने मंजूर केल्या आहेत. मला एकच मोहर पुरणारी आहे. बाकीच्या 14 मोहरांचा व्यय आशावती तू करायचा आहेस. शिवाय माझ्या गैरहजेरीतील सुमारे 200 मोहरा पडून आहेत. त्यांचाही विनियोग आज आपण करू. चल, असे म्हणून तो गरिबांचा कैवारी, अहिंसेचा सम्राट क्षणाचीही विश्रांती न घेता राजप्रासादातून बाहेर पडला. वाटेने युवराज राजकन्येस म्हणाले, आशावती, तुला आता अत्यंत दिनदुबळ्यांच्या घराशी जावयाचे आहे. अतिशूद्रांच्या वस्तीतून आपणास भरपूर काम मिळणार आहे. त्यांची विपन्नावस्था कडेलोटीस गेलेली असते. खायला अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही, असे कष्टमय जीवन त्यांना कंठावे लागते. मला विदेहातील यच्चयावत लोक सुखी करावयाचे आहेत. पशूचे जीवन कंठणारे मनुष्य प्राणी आपल्या या सुखी वैशालीत कितीतरी असतील. वैशाली सुखी आहे, आनंदी आहे, असा आम्ही बळेजाव मारतो. पण खरी स्थिती आता पाहशील. घाबरू नकोस, भिवू नकोस. तेथील दारिद्र्याच्या घाणीची किळस येऊ देऊ नकोस. तुला सेविका म्हणून तेथे काम करायचे आहे. सर्व दुःखे नष्ट करून त्यांचे कष्टमय जीवन तुला सुखी करायचे आहे. याकरिता तसल्या घाणीतही तुला आनंदी राहायचे शिकले पाहिजे. ते दारिद्र्य पाहूनही तुझे मन स्थिर राहिले पाहिजे. तेथील आपत्ती पाहूनही न कचरता तुला शांत राहायला शिकले पाहिजे. माझ्या शांततेचे तू अनुकरण कर. चल, आपणास दूर जावयाचे आहे. काही वेळाने राजकन्येसह ते युवराज अतिशूद्रांच्या मोहल्ल्यात आले. तेथे रस्ताभर घाणच होती. उघडी नागडी पोरे इस्ततः भ्रमण करीत होती. रडारड आणि आरडाओरड चालली असल्याचे अत्यंत हृदयद्रावक चित्र बाहेरूनच दिसत होते. ती पडकी आणि चंद्रमोळी घरे आतील भयानक दारिद्र्याचे दृश्य दाखवित होती. अस्वस्थ अशा कित्येक स्त्रिया अर्धनग्न अवस्थेत दिसून येत होत्या. फाटक्या कपड्यातून अंग दिसावे, थंडीपासून रक्षण नाही, उन्हापासून रक्षण नाही, अशा केवळ लाजरक्षणापुरत्या फाटक्या तुटक्या कपड्यात सर्व स्त्रिया दिसत होत्या. अशी भिवू नकोस राजकन्ये, महावीर म्हणाले. मन घट्ट कर. माझ्या शिकवणीचा पहिला पाठ आज मी येथे तुला देणार आहे. आजचे तुझे त्रासलेले मन आणखी काही दिवसांनी याच मोहल्ल्यात काम करीत असताना स्वर्गसुख लुटू शकेल. चल, पहिल्याच घरी जाऊ, असे म्हणत महावीर पहिल्या घरी शिरले. आशावतीही आत आली. थोर लोकांनो, घराची मालकीण आपल्या रडक्या पोरास बाजूस सारून म्हणाली, आमच्या गरिबाच्या घरी का आला? तुम्हास बसण्यास तरी काय अंथरू? कारभारी कामावर गेले आहेत. तुमच्याशी बोलण्यास दुसऱ्या कोणास बोलवू काय? नको नको, म्हणत महावीर खाली जमिनीवर बसले. आशावती आजच पहिल्याने जमिनीवर बसली. जमीन अस्वच्छ होती. खाली व आसपास केरकचरा साचला होता. घरात भांडी आणि कापडं यांचा पूर्ण अभाव दिसत होता. घरातील 4-2 मातीची मडकी हाच काय तो तेथील प्रपंच होता. शेवटी आशावती म्हणाली, बाळ का रडत आहे? ते खावयास मागत आहे, ती मालकीण म्हणाली. घरात वाळलेला भाकरीचा तुकडाही नाही, मी त्याला काय देऊ? मुलास दूध दिले नाही काय? आशावतीने प्रश्न केला. तेव्हा ती गरीब स्त्री म्हणाली,
दूध आम्हा स्वप्नातही पाहावयास मिळत नाही. कारभारी दररोज अर्धी रुप्यमुद्रिका मिळवून आणतात, त्यावर पुरी जगणूकही होत नाही. अनेक वेळा आम्हास अर्धपोटीही निजावे लागते. मग दुधाचे नाव कशाला? कारभारी लंगोटीशिवाय गेल्या 2 वर्षात दुसऱ्या कपड्याला शिवले नाहीत. बाळाला जन्मल्यापासून कपडा मिळाला नाही आणि माझी स्थिती तर तुम्ही पाहतच आहात. आम्ही गरीब माणसे, आमच्यात तुम्ही का आलात? तुमचे जीवन कमी कष्टमय करावे. महावीर म्हणाले, तुम्हाला माणसांप्रमाणे राहायला मिळावे, पोटभर अन्न आणि अंगभर वस्त्र ल्यायला मिळेल याची सोय करावी, म्हणून या मजबरोबरच्या बाई येथे आल्या आहेत. त्या तुम्हाकरिता सर्व काही करतील. तुमच्या मोहल्ल्यातून आम्हास हिंडावयाचे आहे. काही वेळाने तुमच्या मुलाला दूध मिळेल. असे म्हणत महावीर उठले आणि डोळ्यात अश्रू आणून केविलवाण्या मुद्रेने पाहणाऱ्या त्या स्त्रीकडे दयार्द्र अंतःकरणाने पाहात महावीर त्या घराच्या बाहेर पडले. तेव्हा त्यांनी आशावतीकडे पाहिले. ती अश्रू ढाळीत होती. नाही नाही, महावीर म्हणाले, मन आवरले पाहिजे. याहीपेक्षा आपणास करुण परिस्थिती पाहावयाची आहे. असे म्हणत 2 घरे टाकून महावीर 3ऱ्या घरात शिरले. तेथील करुणाव्यंजक परिस्थिती अवलोकन करून आशावती आवेशाने म्हणाली, अरे, त्या मुलास काय होत आहे? गेल्या 15 दिवसात घरची मालकीण म्हणाली, तो तापाने फणफणत आहे. अन्नास शिवत नाही की बोलत नाही. घर पडले, एकसारखा वारा लागत आहे. त्याच्या अंगभर खाली टाकण्यासही चिरगुटे नाहीत. काय करावे? देवास रात्रंदिवस आळवीत आहे, पण तो पावत नाही. आम्ही गरिबांची माणसे सर्वांनी टाकून दिलेली. मग परमेश्वर तरी आमच्याकडे कसा पाहणार? कारभारी जे थोडे मिळवून आणतात ते आम्हास एक वक्तालाही पुरत नाही. मग औषध पाणी कुठलं करू? तेव्हा महावीर सद्गदित कंठाने म्हणाले, आजपर्यंत तुमची उपेक्षा झाली. याबद्दल परमेश्वराच्या दरबारी आम्ही गुन्हेगार आहोत. बाई, रडू नकोस. या माझ्याबरोबर आलेल्या बाई तुम्हा सर्व संकटातून मुक्त करणार आहे. असे म्हणून महावीर उठणार, तोच त्या मोहल्ल्याची पुढारी म्हणविणारी 2-3 माणसे तेथे आली. पहिल्या घरच्या कारभारणीने त्यांना तेथे बोलवून घेतले होते. आपल्या घरातून कोणी देवासारखी माणसे संचार करीत आहेत, त्यांना भेटण्यास चला, असे म्हणून तिने त्यांना बोलावले होते. तिघांनीही लवून प्रणाम केला आणि ते म्हणाले, तुम्ही देवासारखी माणसे या घाणीतून काय हिंडता? तुम्हाला पाहिजे ती माहिती आम्ही देतो. जरा बाहेर चला. असे म्हणून त्यांना एका स्वच्छ ठिकाणी ते घेऊन आले. तेथे बसल्यानंतर महावीरास जी माहिती मिळाली ती अशी होती की त्या मोहल्ल्यात अतिशूद्रांची 400 घरे आहेत. सर्वच अति कंगाल अवस्थेत आहेत. सर्वांचेच वेतन अल्प व अपुरे असे आहे. अनेक वेळा त्यांना अर्धपोटी निजावे लागते. घरे जुनाट व पडकी झाली असून उन्हापासून, थंडीपासून आणि पावसापासून निवारण मुळीच होत नाही. आजारी लोकांची संख्या बरीच असून त्यांना औषधोपचार मिळत नाही. भरपूर कपडे नाहीत, घरात पुरेसे अन्न नाही, मुले नागडी उघडी फिरतात, अंथरूण पांघरूण मुळीच नाही. अशा विपन्नावस्थेत 400 घरे दिवस कंठत आहे. हे ऐकून महावीरांचे मन द्रवीभूत झाले. ते म्हणाले, एक क्षणाचाही विलंब न करिता, अन्न पाण्यास स्पर्शही न करिता तुमच्या सर्व अडचणी या बाई दूर करणार आहेत. मुलास दूध मिळेल, औषधोपचाराची तजवीज होईल, कपडे लत्ते आणि अंथरूण पांघरुणाचीही सोय होईल. तुम्हास अधिक स्वच्छ जागेत राहण्यास मिळेल आणि तुमच्या प्रपंचाकरिता तुम्हास थोडीफार मदत मिळून अर्धपोटी राहण्याचा प्रसंग इतपर तुमच्यावर येणार नाही. अशा सोयी लागलीच झाल्या पाहिजेत. राहण्यास चांगली घरे, कायमचे वेतन आणि बरेसे जीवन तुम्हास कायमचे मिळेल अशी सोय तुमचा राजा करेल. त्यास थोडासा विलंब लागणार आहे. असे बोलत महावीर उठले आणि आशावतीस म्हणाले, तुम्ही क्षणमात्र येथेच थांबा. मित्रहो, मजबरोबर बाजारात चला. आपणास काय काय करता येते ते पाहू.
त्यानंतर त्या 3 पुढाऱ्यांसह महावीर तेथून त्वरेने निघाले. वाणिज्यग्रामचे राजे गोवर्धनदास शेठ यांच्या पेढीवर ते आले. युवराजांना ओळखून राजे धावतच पुढे आले. एक शब्दही बोलू नका. महावीर त्यांच्या कानात म्हणाले, मी येथील युवराज आहे, हे या लोकांना कळून उपयोगी नाही. पेढीवर जाऊन आसनस्थ झाल्यावर महावीर म्हणाले, एका मुनिमास बोलवा. या एका मोहरेचे दूध किती मिळेल? सुमारे 200 शेर. शेठ म्हणाले. मग मुनिमजी? महावीर म्हणाले, या घ्या 2 मोहरा. यांचे दूध खरेदी करून तुम्ही शक्य तितक्या लवकर अतिशूद्रांच्या मोहल्ल्यात या. मी तुम्हास तेथे भेटत आहे. त्यानंतर प्रत्येक घरास पांघरण्याकरिता 4 कापडे व अंथरण्याकरिता 2 कपडे असे 400 घरांकरिता ताबडतोब आणवा. तसेच प्रत्येक घरी 1 स्त्री व 1 पुरुष यांना लागणारे कपडे आणि एकंदर 600 लहान मोठ्या मुलास लागणारे कपडे हे सर्व आणण्यास तुमचे मुनीम पाठवा आणि ते सत्वर आणण्यास सांगा. या 10 मोहरा घेऊन त्यांच्या अर्ध्या रुपयामुद्रिका द्या. या सर्व कपड्यांची किंमत मी देणार आहे. तूर्त या 200 मोहरा घ्या आणि सर्व कापड अतिशूद्रांच्या मोहल्ल्यात पाठवून द्या. शेठ गोवर्धनदास यांनी महावीरांच्या शब्दांप्रमाणे तत्काळ सर्व तजविजी केल्या आणि ते म्हणाले, हे अतिशूद्रांनाच देण्याचे आपण ठरविले आहे ना? मग माझी थोडीशी मदत आपण स्वीकाराल काय? सर्व कपड्यांची किंमत सुमारे 400 मोहरा होईल, तरी माझ्या 2 मोहरांचा स्वीकार व्हावा. महावीरांनी राजे गोवर्धन यांच्याकडे पाहून होकारदर्शक स्मित केले. क्षणार्धात आशावतीजवळ महावीर प्रविष्ट झाले. अतिशूद्रांच्या पुढाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आपणास नरकातून काढणारा हा कोण थोर पुरुष, हे त्यांना समजेना. आपण कोण म्हणून पृच्छा करण्याचे धाडस त्यांना नव्हते. त्यामुळे आपल्या घरी देव आला, देव आला असे घरोघर सांगत त्यांनी 400 घरातून वर्दी पोहोचवली. तेव्हा त्यांना परत बोलवून महावीर म्हणाले, ही 400 नाणी प्रत्येक घरी 1-1 अशी पोहोचती करा. ही एका दिवसाची मदत आहे. दररोज याप्रमाणेच इतपर मिळणार आहे असे घरोघर कळवा. असे महावीर म्हणताच ते पुढारी घरोघर धावले आणि सर्व पैसा वाटून ते परत येतात. तोच कपड्यांनी भरलेली 2 वाहने त्यांना तेथे आलेली दिसली. कापडाचे गठ्ठे खाली पडतात. तोच दुधाच्या हंड्यांनी भरलेला एक गाडा तेथे आला. तेव्हा महावीर त्या पुढाऱ्यास म्हणाले, हे घरोघर पोचविणे अधिक श्रमाचे व कालहरण करणारे आहे. याकरिता सर्व घरातून वर्दी द्या, म्हणजे सारेजण कपडे व दूध घेऊन जातील. तुमच्या माहितीनेच हे सर्व करणे जरूर आहे. विद्युत वेगाने 400 घरवाले तेथे एकत्र जमले. घरोघर सर्व कापडांची विभागणी झाल्यानंतर आशावतीने प्रत्येक घरी मुलांकरिता दूध दिले. त्या मोहल्ल्यात जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला. कपडे व दूध दिल्यानंतरही ते लोक घराकडे गेले नाहीत. त्यांचे कोणत्या शब्दांनी आभार मानावेत हे त्या मुक्या प्राण्यांना समजेना. शेवटी महावीरच सर्वांना उद्देशून म्हणाले, तुम्हास दररोज घरोघर दूध मिळेल. प्रपंचाकरिता मदतही तुम्हास दररोज देण्यात येईल. तुम्ही कित्येक दिवसात स्नाने केलेली नाहीत. मुला लेकरास तेल लावून स्नाने घाला आणि तुम्ही सर्व स्वच्छ व्हा. याकरिता 2 मोहरा तुमच्या या पुढाऱ्याकडे दिल्या आहेत. तुमच्या औषध पाण्याची सोय अगदी थोड्या अवधीत 2 दिवसातच तुमच्या मोहल्ल्यात केली जाईल. हे सर्व कार्य या येथे आलेल्या बाई येथे नित्यशः येऊन करणार आहेत. चांगली घरे आणि अधिक चांगल्या व्यवस्था हे होण्यास कालावधी लागेल. तथापि हेही कार्य शक्य तितक्या तातडीने व सत्वर करण्यात येईल. तुमच्या नवऱ्याचे वेतन भरपूर मिळेल अशी योजना तुमचे येथील राजे करतील. घरी राहणाऱ्या बायांनो, तुम्ही आळशी राहू नका. कापसाचे सूत कसे काढावे हे या बाई तुम्हाला शिकवतील आणि त्यात तुम्हाला भरपूर वेतन मिळेल. आता श्रीमंतांच्या घरचे उष्टे अन्न खाऊ नका. पोटभर खा आणि माणसासारखे जगा. आजपर्यंत तुमची उपेक्षा झाली, ती मोठी चूक झाली. बरे, जा, काहीही बोलू नका. आमचे कर्तव्य आम्ही करतो.
पाया पडण्यासारखे कोणतेही मोठे कार्य आम्ही केलेले नाही. पुढे येऊ नका. पाया पडाल तर पुन्हा आम्ही येथे दिसणार नाही. केवढा हा थोरपणा, एक पुढारी म्हणाला. केवळ देवाचा अवतार, एक स्त्री म्हणाली. सर्व निर्बुद्ध लोक मनात अत्यंत खुश होऊन आपापल्या घरी गेले. दूध देणाऱ्या मावशी, आमच्या घरी दररोज येत जा, एक उघडे नागडे पोर पुढे येऊन म्हणाले. त्याची ती हसरी मुद्रा पाहून मोहल्ल्यातील सार्वत्रिक आनंदाने प्रसन्न झालेली आशावती खुदकन हसली. त्यागाच्या सौख्यातील पहिला रसास्वाद तिने घेतला. युवराज आणि राजकन्या प्रासादाकडे परतले तेव्हा भोजनाची वेळ टळून गेली होती. तरी त्या दोघांची भूक तहान कोठे पळून गेली होती कोण जाणे. त्याच दिवशी 2 प्रहरी राजा गोवर्धनदास यांचा तरुण पुत्र विनयकुमार युवराज महावीर यांच्या भेटीस प्रासादात आला. अत्यादरपूर्वक महावीरास नमन करून तो म्हणाला, अतिशूद्रांच्या मोहल्ल्यात युवराजांनी जे दयेचे कार्य प्रारंभिले आहे त्याची माहिती मला बाबांनी सांगितली. त्या कार्यास स्वतःच वाहून घ्यावे असे मी ठरविले आहे. तरी ही सुसंधी मला युवराजांनी द्यावी. घरी नोकर दास पुष्कळ असल्याने आणि बाबा आमचा सर्व मोठा प्रपंच पाहत असल्याने मी अगदी मोकळाच आहे. स्वदेशाकरिता सैन्यात सामील व्हावे तर सध्या देशात कोणत्याही प्रकारचे सैनिकीकरण नाही. याकरिता दीनदुबळ्यांची सेवा करण्याचा जो उपक्रम आपण सुरू केला आहे त्यात मला सामील करून घ्याल काय? छान, महावीर म्हणाले. तुमच्यासारख्या स्वयंसेवकांची मला फार जरूर आहे. राजकन्या आशावती, तुमची प्रेमळ भगिनी दररोज त्या अतिशूद्रांच्या मोहल्ल्यात जाणार आहे. तिच्या मदतीस तुमच्यासारख्या माणसाची जरुरी होतीच. पतितांच्या उद्धाराचे कार्य सरकारी कामगारांपेक्षा तुमच्यासारख्या त्यागी सदस्यांनी करावे हे अत्यंत श्रेयस्कर आहे. राजकन्या आशावतीच्या मदतीस कोण द्यावे या विचारात मी होतोच. तो स्वयंस्फूर्तीने तुम्ही आलात. मी त्या मोहल्ल्यातील कार्यक्रम आखला आहे. मला 15 मोहरांचा दररोजचा तनखा वैशालीचे गणराज्य मंडळ देते. माझ्या राहणीस 1 मोहर बस होते. बाकी 14 मोहरा घेऊन राजकुमारी आशावती त्या अतिशूद्रांच्या मोहल्ल्यात दररोज सूर्योदयी जाईल. 1 मोहर तेथील मुलाबाळांच्या दुधाकरिता, 1 मोहर तेथील स्वच्छतेकरिता, 2 मोहर औषधोपचाराकरिता व बाकी 10 मोहरा तेथील 400 घरास दैनिक मदत म्हणून वाटावयाच्या आहेत. 2 दिवसांनी भरणाऱ्या गणराज्य मंडळाकडे अतिशूद्रांकरिता राहण्याच्या हवेशीर जागा बांधून घेणे वगैरे जरूर त्या गोष्टी कायम स्वरूपाच्या करण्याबद्दल मागणी मी करणार आहे. तोपर्यंत मी आखलेला कार्यक्रम अखंड चालू ठेवा. बोधमपरायणांचा सल्ला घेऊन 20 आजारी माणसांची सोय होईल अशा प्रकारचे छोटेसे आरोग्य मंदिर त्या भागात 2 दिवसांच्या आत उघडले जाईल आणि एका तज्ज्ञ भिषकवर्याची त्यावर नेमणूक होईल अशी तजवीज मी करीत आहे. त्यावर श्रेष्ठीपुत्र विनय म्हणाला, त्या भागात आमची एक मोठी वखार आहे. ती आज सायंकाळपर्यंत खुली करून आरोग्य मंदिर म्हणून आपल्या स्वाधीन करीत आहोत. औषधे आणि भिषकवर्य यांची योजना होताच आरोग्य मंदिर सुसज्ज राहील याची मी हमी घेतो. कालहरण नको, महावीर म्हणाले. आजच्या सर्व तयारी करून उद्या सकाळीच आरोग्य मंदिर खोलले जाईल याबद्दल प्रधान बोधमपरायण काळजी घेतील. कुमार, तुझे मी अभिनंदन कोणत्या शब्दांनी करू? तुझ्यासारखे स्वार्थत्यागी आणि जनतेची सेवा करणारे तरुण वैशालीभर अनेक असतील. आपल्या कार्याची माहिती कळताच कुमार ते तुझ्याभोवती काम द्या असे म्हणत जमतील. परमेश्वराने दयेचे अपुरे ठेवलेले कार्य तुम्ही हातात घ्या आणि त्यागाचे स्वर्गीय सुख संपादन करा. तुझी भगिनी आशावती उदयिक अतिशूद्रांच्या मोहल्ल्यात जाईल. तिची तेथे भेट घे आणि तिच्या नेतृत्वाखाली या दयेच्या कार्यात सामील हो. विनयकुमार सानंद परतला. गणराज मंडळ जमण्यास अद्याप 3 दिवसांचा अवधी होता. ते दिवस आपल्या मातापितरांच्या जवळ कुंडलपुरी राहून घालविण्याचा गोड विचार करीत महावीर आता स्वतःच्या आहार विश्रांतीस उद्युक्त झाले.
दुसऱ्या दिवशी रुग्णालय उघडले गेले आणि अतिशूद्रांच्या मोहल्ल्यातील सर्व आजारी तेथे नेण्यात आले. नंतर 3 सेविकांसह राजकुमारी आशावती त्यांची मनोभावे सेवा करीत आहे ही वार्ता प्रधान बोधमपरायण यांनी महावीरास दिली आणि ते म्हणाले, ज्या गोष्टी आमच्या गणराज मंडळाला सुचल्या नाहीत त्या गोष्टी युवराज तुम्ही करीत आहात. मलय देशच्या तुमच्या दौऱ्याची हकीकत चेटक महाराजांना सरदार बलदेव मल्ल यांनी निवेदन केली आणि तेथील आपल्या बंधुजनांना या लिच्छवी लोकांच्या कोणत्या मदतीची अपेक्षा आहे याची रूपरेषा सरदारांनी सविस्तर मांडली. तेव्हा युवराज राजे चेटक महाराज सद्गदित झाले आणि तुमच्या अहिंसेच्या अभूतपूर्व कार्याबद्दल ते एकसारखे वाहवा करू लागले. एकंदरीतच महावीर अत्यानंदाने म्हणाले, माझ्या स्वीकृत कार्यात माझे गणराज मंडळ मदत करणार असे दिसत आहे. युवराज बोधमपरायण म्हणाले, मलय देशच्या आपत्तीचे निवारण करणे हे परमेश्वर निर्मित कार्य तुमच्यासारख्या थोर मनुष्यांनी उद्देशलेले आहे. शेवटास नेण्यास गणराज मंडळ एका पायावर तयार होईल. आम्ही सर्व अहिंसेचे भोगते आहोत. प्रधानजीकडे पाहत सानंद स्मित करीत महावीरांनी कुंडलपूरचा रस्ता धरला.